आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नीरा देवघर धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेत। नीरा नदीपात्रात 4500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 100% भरले, त्यामुळे धरणातून 15900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं पोपटखेड धरण 70% भरलंय। धरणाच्या 4 दरवाजांपैकी 2 दरवाजे 1 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ मच्छीमार बोट बुडाली। या बोटीवरील 5 खलाशांना पोहत समुद्र किनारा गाठावा लागला। या 5ही जणांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सिरपूर गावामध्ये तलावाचं पाणी शिरलंय। जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून तलाव ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव तेली या ठिकाणी पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलंय। नारळी नदीवरील पूल ओलांडताना ही दुर्घटना घडली आहे। पावसामुळे सावरगाव तेली गावचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या कांच नदीला पूर आलेला आहे। पावसामुळे या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे। तर नेतनचा परिसरातील लोड नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकं खरडून निघाली आहेत। कास नदीच्या पुरामुळे वाशिम जिल्ह्यातील कोयाळी ते नेतनचा हा मार्ग बंद झालेला आहे। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे नदीकाठच्या शेतीसह पिकांचं मोठं नुकसान झालंय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि कोयना धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 4.5 TMCने वाढलाय। दरम्यान कोयना धरणाचे 5 दरवाजे 5 फुटांनी उघडले असून 23,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर पट्ट्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे चासकमान धरणाचा पाणीसाठा 90%वरती पोहोचलाय। दरम्यान धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून 3552 क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। सेनगाव तालुक्यातील भंडारी परिसरात ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे शाळकरी विद्यार्थिनी 2 तास अडकून पडल्या, तर रस्त्यावर सुद्धा वाहतूक खोळंबली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। खुलताबाद फुलंब्री या भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसाचं पाणी शेतामध्ये साचलंय। अनेक ठिकाणी पावसाने फळबागांचंही मोठं नुकसान केलंय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे डोंगरी नदीला पूर आलाय, त्यामुळे पाटणा निवासींनी चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकून पडलेत। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूम तालुक्यातील जवळा भांडगाव बार्शी हा मार्ग बंद करण्यात आलाय। तसंच दरेवाडी सावरगाव बार्शी हा रस्ता देखील बंद करण्यात आलाय। विश्वरूपा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले। भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यातून गोंदिया शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत नुकसानीची भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे। 3 ते 4 माओवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। बिजापूर जिल्ह्यात गांगलूर जंगलात जवानांनी माओवाद्यांना घेरले आणि या ठिकाणी दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा या ठिकाणी एका युट्यूबरला धमकी देण्यात आलेली आहे। अजिंठा या ठिकाणी युट्यूबरने आपल्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केल्यामुळे युट्यूबरला धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तर धमकी देणाऱ्या समाजकंटकावरती कारवाई करण्याची मागणी भाजप नेते कमलेश कटारिया यांनी केली आहे। संजय राऊतांनी सुमित फॅसिलिटी संदर्भात केलेल्या आरोपांवरती प्रश्न विचारताच श्रीकांत शिंदे भडकले। कोण संजय राऊत? मी संजय राऊत यांना ओळखत नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। कॉरिडॉर रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरातील नागरिक आक्रमक झालेत। नागरिकांनी मोर्चा काढत कॉरिडॉर संदर्भातील नोटीस आणि नकाशे चंद्रभागेमध्ये विसर्जित करत कॉरिडॉरला विरोध केलाय। चालत्या एसटी बसचं टायर निखळल्याचा प्रकार बीडच्या मांजरचोंबा या ठिकाणी घडलेला आहे। लातूरच्या दिशेने जात असताना अपघात झाला। या बसमध्ये 70 प्रवासी होते। दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचा प्राण वाचवलाय।
शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात सर्वांचे लाडके ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस 29 जुलैला वयाची 100 पूर्ण करतायत। या निमित्ताने श्री द फडणीस यांनी पत्रकार परिषदेत अनेक आठवणींना उजाळा दिलाय। फडणीसांच्या 100 निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात व्यंगचित्राचं प्रदर्शन ठेवण्यात आलंय। 27, 28 आणि 29 जुलैला हे व्यंगचित्र प्रदर्शन असणार आहे। रायगडच्या पेझारी या ठिकाणी अलिबाग तालुक्यातील इयत्ता 10वी आणि 12वी तसंच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। भाजप युवा मोर्चाच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आज श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली। विशेष म्हणजे खुलताबाद परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली। कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत मुंबईतील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात रणरागिणी ताराराणी या नाटकाचा प्रयोग दाखवण्यात आला। छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट आणि सरस्वती शिक्षण संस्था यांच्या संयुक्त सहयोगाने या नाटकाचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रयोग होत आहे। कारगिल विजय दिनानिमित्ताने अकोल्यामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये माजी सैनिकांनी सपत्नीक सहभाग घेतला। यावेळेला कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करण्यात आलं।